मंडळी नमस्कार, मी विनोद काळे. जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी जालना शहर महानगरपालिकेच्या एकूण 65 जागांसाठी निवडणूक होत आहे. 16 प्रभागांसाठी 65 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत आणि जवळपास प्रमुख जे राजकीय पक्ष आहेत ते 16वर निवडणूक लढत आहेत. आज आपण जुना जालना भागातील प्रभाग क्रमांक 14 मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाच्या अधिकृत उमेदवार रिंकल उर्फ सुनीता तायड यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत. आता आज 13 तारीख आहे आणि बहुतेक सायंकाळी प्रचार थांबेल आणि परवाला म्हणजे गुरुवारला मतदान होणार आहे. तर आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत रिंकल तायड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्या काय उद्देश घेऊन, कुठलं ध्येय घेऊन या निवडणुकीत उतरले आहेत. मॅडम, आपलं स्वागत आहे या लाईव्ह मध्ये. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की तुमच्याकडे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, एक सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि गेल्या काही वर्षांपासून तुम्ही या पक्षाशी निगडित विविध सामाजिक उपक्रम शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये राबवतायत. आज तुम्ही पहिल्यांदा ह्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उतरले आहेत. काय तुमची ध्येय धोरणं आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही मतदारांना सामोरं जात आहात? सर्वप्रथम तर सगळ्यांना माझा नमस्कार. ध्येय धोरणे, रोड, रस्ते, पाण्याचा प्रश्न हे तर आहेच आहे, पण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे ज्यावर आतापर्यंत कोणीही बोललेलं नाही. नंतर जे मोकाट जनावरे आहेत त्यांच्यावरती अजून कोणीही प्रतिबंध केलेला नाहीये. हे प्रश्न मी समोर घेऊन जात आहे. आता तुम्ही या प्रभागामध्ये निवडणूक लढतायत, तर साहजिकच तुमच्या विरोधामध्येही विविध पक्षाचे उमेदवार आहेत. भाजपचेही प्रमुख उमेदवार तुमच्या स्पर्धेमध्ये आहेत. एकूण 7 उमेदवार मला वाटतं या प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की तुमची स्पर्धा नेमकी कुणाशी असेल? मतदारांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? मतदारांची काय भावना आहे? माझी स्पर्धा तर कोणाशीच नाही, कारण मी सर्वप्रथम तर मी कोणाला हरवण्यासाठी उभी राहिलेलीच नाही. मी स्वतः जिंकण्यासाठी मी उभी राहिलेली आहे. त्याच्यासाठी माझा प्रतिस्पर्धी कोणीही नाही. आता या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या अशा समस्या आहेत, कुठले कुठले नागरी प्रश्न आहेत की ते अजूनही पूर्ण व्हायचे बाकी आहेत किंवा ते प्रश्न सुटलेले नाहीत? मग रस्ता, पाणी, वीज हे तर मूलभूत प्रश्न आहेतच. यासोबतच इतरही काही प्रश्न तुम्हाला आढळले असतील, तर अशा काही समस्या आहेत की त्या तुम्ही या ठिकाणी सांगू शकता, त्याच्यावर तुम्ही काम करणार आहात? अगदी बेसिक समस्या आहेत, म्हणजे जसं की तुम्ही आता बोललात की पाणी आहे, नळ, नाले, रस्ते हे तर आहेच आहे, पण सुरक्षेच्या बाबतीत पण काही महिलांनी म्हणजे असं पण सांगितलं की त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला. तर एक तर मी व्हिजिट करताना डोर टू डोर प्रत्येकाचा फोन नंबर घेतलेला आहे, म्हणजे प्रॉब्लेम माझ्यापर्यंत येण्याच्या अगोदर मीच प्रॉब्लेम पर्यंत पोहोचतीये, असा त्याच्यातून एक संदेश जातोय. समजा पाण्याची व्यवस्था या प्रभागामध्ये कसं आहे? आता म्हणजे जवळपास संपूर्ण जालना शहराचीच ती समस्या आहे की आजही 8 दिवसाला पाणी, पिण्याचं पाणी नळाला येतं. तुमचं काय ध्येय धोरण असेल उद्याच्या तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर? तुम्ही पाण्याचं जे काही कालावधी आहे तो अंतर कमी करण्यामध्ये तुमचं कशा पद्धतीने तुम्ही योगदान तुमचं राहील त्याबद्दलही सांगा. त्याचबरोबर स्वच्छतेचे काही प्रश्न आहेत तेही तुम्ही कशा पद्धतीने हाताळणार, आणि या व्यतिरिक्त महिलांचा जो विषय तुम्ही केलाय की महिलांची सुरक्षा महत्वाची आहे, त्या दृष्टीने तुमची कशी तुमची व्यूहरचना असणार आहे? सर्वप्रथम तर तुम्ही जे बोललात की 8 दिवसाला पाणी तर येतच नाही, 10 ते 12 दिवसाला पाणी येतं. त्याच्यासाठी जेव्हा मी स्वतःहून येईल
निवडून नगरसेवक म्हणून, तेव्हा मी म्हणत नाही की मी रोजच तुम्हाला 2 तास पाणी देईल, पण अगदी 2 ते 3 दिवसाला अगदी योग्य वेळेला पाणी सोडण्यात येईल. कारण पाणी हे एक तर 10-12 दिवसाला सोडतात. त्यातही वेळ नसते. त्याच्यासाठी महिलांना इतर कामं त्यांची खोळंबतात. कारण कधी रात्री सोडतात, कधी सकाळी सोडतात. हा एक प्रश्न राहिला. दुसरा राहिला स्वच्छतेचा प्रश्न. तर जागोजाग आपण जर वेळच्या वेळेला घंटागाडी आपण जर सुरू केल्या, तर तो पण प्रश्न बऱ्यापैकी मिटेल. हे असे काही प्रश्न आहेत. एक प्रश्न असाही आहे, आता जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 40 उमेदवार असे आहेत की त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. मतदार मतदान करताना हे देखील नक्कीच पडताळून पाहतात की तो उमेदवार कसा आहे, त्याचं चारित्र्य कसं आहे. आणि तुम्ही एक महिला असल्यामुळे तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो मतदारांचा. त्या दृष्टीने तुम्ही जेव्हा मतदारांना आता गाठीभेटी करतायत, तर मतदारांकडनंही तुमच्याबद्दल असा काही फीडबॅक येत असेल, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे उमेदवाराचं चारित्र्य असेल, तो कसा आहे, हेही मतदार बघतात का? तुम्हाला विचारणा होत असेल हो, एखादी? हो, हो. अगदीच, अगदीच. कारण त्यांना सरळ असं वाटतं, की तुमच्यापासून फायदा झाला तरी काही हरकत नाही, पण नुकसान नाही झालं पाहिजे आमचं. त्रास नाही झाला पाहिजे. मदत नाही केली तरी हरकत नाही, पण त्रास देऊ नका. असं सरळ आणि साधं भावना आहेत महिलांच्या आणि इतर लोकांच्या पण. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊया. तुमचे जे काही प्रचाराचं साहित्य आहे, त्यामध्ये तुम्ही वचननामा दिलेला आहे. तर मी अशी तुम्हाला विचारू इच्छितो, की या वचननाम्यामध्ये तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा तुम्ही उल्लेख जरूर करावा. आणि त्या तुम्ही उद्याच्याला जर समजा मतदाराने तुम्हाला कौल दिला, तर त्या तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करणार? त्या वचननाम्यामध्ये जे काही तुम्ही घोषणा केलेल्या आहेत, जे काही वचनं दिली आहेत, त्याची प्रायोरिटी तुम्ही कशी ठरवणार त्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. वचननाम्यामध्ये प्रत्येक गल्लीत दर्जेदार रस्ते, नाले व पथदिवे हे तर असणारच आहेत. पावसाळ्यात पाणी साचणार नाही अशी ठोस ड्रेनेज योजना असणार आहे. महिलांसाठी स्वयंरोजगार व कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येतील. विधवा निराधार महिलांसाठी शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल. प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, जेणेकरून माझ्या ज्या काय माता भगिनी आहेत त्या सुरक्षित रीतीने रात्रीचा म्हणजे वावरतील. रात्रीच्या वेळी प्रशासन रस्ते, महिला तक्रार निवारण कक्ष, गरजू व होतकरू मुला मुलींसाठी मोफत ग्रंथालय सुविधा, प्रत्येक महिन्यात नागरिक संवाद बैठक, सुरक्षित स्वच्छ आणि महिलांच्या सक्षम प्रभागासाठी कटिबद्ध. यासाठी मी या अगोदरच सगळ्यांचे नंबर, नाव अगदी लेखी स्वरूपात लिहून घेतलेले आहेत. प्रत्येकाच्या घरात जाऊन आणि प्रत्येकाशी व्हिजिट करून त्याच्यातून आपण हे सगळं काही साध्य केलेलं आहे. नक्कीच तुमचे जे काही वचननामा आहे आणि तुम्ही एक महिला असल्यामुळे या प्रभागातून तुमच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या पद्धतीचे विकास कामं व्हावेत अशी या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जाता जाता आपण या निमित्ताने परवाच्या मतदानाला सामोरं जाण्यासाठी तुमच्या प्रभागातील मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? आव्हान असंच करेल की योग्य निर्णय घ्या, सगळ्या गोष्टी बघा, योग्य व्यक्तीला निवडून द्या. चालेल. धन्यवाद मॅडम, आपण संवाद साधल्याबद्दल.